नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। कशा आहात? मजेत ना मैत्रिणींनो? आज एकादशी, एकादशी निमित्त आजचा मी हा व्हिडिओ बनवत आहे। 2-3 दिवसापूर्वी काय झालं, मी दुपारी अशीच पडले होते पेपर वाचत, इतक्यात माझ्या मुलाचा फोन आला। आई तू घरीच आहेस ना? अरे हो, यावेळेला कुठे जाणार? तो माझा मित्र नाही का जुना, राजेश, वर्गमित्र परभणीचा। बरं बरं, हां, तर तो तिकडच्या बाजूला आलेला आहे, तो तिथे घरी येतो म्हणाला तुला आणि बाबाला भेटायला। बरं बरं, येऊ देत ना, घरीच आहे मी। हां चालेल। फोन बंद केला त्याने आणि मग 10 मिनिटातच तो राजेश त्याच्या एका मित्राला घेऊन आमच्याकडे आला। मी ह्यांनाही सांगितलं की तो येणार आहे म्हणून। आम्ही दोघंजण बसलो बैठकीत येऊन। बसला थोडा वेळ गप्पा मारला। त्याला कसं आता नुकतीच त्याची नांदेडला बदली झाली होती, त्यामुळे जुना मित्र माझा मुलगा त्याचा, त्यामुळे भेटावं घरी जाऊन असं त्याला वाटलं। आता माझा मुलगा तर घरी नव्हता, काका काकूंना भेटून येतो, तिकडे जाणार आहे तर असं तो म्हणायला वाटतं, म्हणून माझ्या मुलाचा फोन आला होता। मग ते दोघं येऊन बसले, थोडा वेळ गप्पा झाल्या, जुन्या आठवणी झाल्या। एकची वेळ दुपारची। म्हटलं अरे काय खातोस? भाजी पोळी खातोस का? हां, गरम भात टाकते हवं तर? नाही नाही काकू, काही नको मला, आज माझी ऑटोफॅगी आहे। म्हटलं ऑटोफॅगी? हो, आज 15 तारीख आहे ना, 1 तारखेला आणि 15 तारखेला मी ऑटोफॅगी करतो बघा। त्या दिवशी मी फक्त फळं खातो, बाकी काही खात नाही। दूध चहा वगैरे घेतो, पण जास्तीत जास्त फळं खातो, अन्न वगैरे बिलकुल खात नाही। हे कुठलं नवीन ऑटोफॅगी? मी तर काही नाव ऐकलं नाही रे। अहो काकू, हल्ली बरीच मुलं करतात बघा ऑटोफॅगी केल्याने की नाही आपलं पचन एकदम सुधारतं। आणि आता मी जवळजवळ वर्षभरापासून करतोय ना, तर मला खूप रिलीफ आहे। 15 दिवसात एकदा अन्न खायचं नाही, दिवसभर उपाशी राहायचं, फक्त फळं वगैरे खायची, चहा कॉफी घ्यायचं हवं तर, पण अन्न मात्र बिलकुल खायचं नाही। अरे एकादशी म्हणलं मग? नाही नाही, ऑटोफॅगी करतो। बरं बाबा, ऑटोफॅगी तर ऑटोफॅगी। मी त्याच्या म्हणण्याला संमती दिली। मग मी घरामध्ये सफरचंद होते, केळी होती, ती थोडीशी आणली, त्यातल्या त्याने 2-3 फोडीच खाल्ल्या, चहा घेतला आणि गप्पा मारून निघून गेला। मी ह्यांना विचारलं काय हो, ऑटोफॅगी म्हणजे काय? अगं तेच ते, एकादशी ऑटोफॅगी एकच दोन्ही, बघ ना। मग मी गुगलवर सर्च केलं, दुपारी काही मला चैन पडेना, आणि गुगलवर त्या ऑटोफॅगीची माहिती गोळा करायला लागली बरं का। काय आहे बाबा ऑटोफॅगी? तर मला काय कळलं, ऑटोफॅगी म्हणजे ऑटोफॅगी ही एक एकादशीसारखंच व्रत ऑटोफॅगी म्हणजे बरं का। तर वैज्ञानिक आधार आहे त्याला ऑटोफॅगी या शब्दाला। आधुनिक विज्ञानाने ऑटोफॅगी या संकल्पनेला मान्यता दिली आहे। ही प्रक्रिया शारीरिक आणि मानसिक शुद्धतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे असे म्हणतात, असं त्यांनी सांगितलं बरं का। आणि जपानी शास्त्रज्ञ योशिनेरी ओहोसुमी यांना या ऑटोफॅगीच्या शोधासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे बघा। म्हणजे ऑटोफॅगी जी संकल्पना आहे, त्यांनी जो शोध लावला, केव्हा शोध लावला त्यांनी? 2016 साली त्याचा शोध लावला म्हणे, तर त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले। म्हणजे त्याचं जे मी वर्णन वाचलं एकंदरीत, ते सगळं एकादशीचं सारखंच होतं बरं का। आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये एकादशीला अत्यंत महत्त्व आहे, आपण तर पाहतो नाही का। महिन्यातून 2 वेळेस आपली ही उपवास असतात, एकादशी येते। माझ्या मनात आलं, एकादशी केव्हा येते? आपल्या वैष्णव धर्मामध्ये आपण एकादशी पाळतो। एकादशी केव्हा येते? शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून 11वा दिवस म्हणजे एकादशी, आणि कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून 11वा दिवस हा पण एकादशी म्हणून पाळतो। आपण महिन्यातनं 2 एकादशा करतो। हे पूर्वीपासून, फार पूर्वीपासून आपल्याला चालत आले आहे, त्याने अंगवळणी पडला आहे, हो की नाही? आणि त्याला आता विज्ञानाने मान्यता दिली आहे, आणि तो ऑटोफॅगी हा शब्द रूढ झालेला आहे। आणि हल्लीच्या मुलांना कसं असतं, नवीन काहीतरी असलं की ते पटकन पटतं। आपण म्हटलं ना एकादशी करा तर ते करणार नाही, पण हे नवीन संकल्पना, त्याचं ते विज्ञान त्याचे ते दाखले बघून मुलांना अगदी पक्क ते मनात रुजतं आणि ते तसेच करायला लागतात। ठीक आहे, ऑटोफॅगी ते ऑटोफॅगी, पण मुलं काही हल्ली आपल्या जेवणाबद्दल, पचनाबद्दल खूप जागरूक झालेली आहे। त्यामुळे तो काय म्हणाला, काकू मी फक्त सकाळ
जेवतो आणि संध्याकाळी जेवतो बरं का. आणि 15 दिवसातनं एकदा ही अशी उपवास म्हणेल किंवा ऑटोफॅगी करतो. त्यामुळे माझी तब्येत एकदम सुधारली. मला काही आजार नाही. मध्यंतरी नाही तर मी मागच्या वर्षी सारखा आजारी पडायचो. पण आता हे ऑटोफॅगी केल्यापासून माझं पचन एकदम सुधारलं आहे. मैत्रिणींनो, मला एक वाचलेलं आठवतं. छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करताना संत तुकाराम म्हणतात, आम्ही केले सुखी म्हणे विठ्ठल विठ्ठलमुखी. आम्ही केले सुखी म्हणे विठ्ठल विठ्ठलमुखी. कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हीच आस. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हीच आस. मैत्रिणींनो, छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करताना संत तुकारामांनी हे एकादशीचे महत्त्व सांगितलेले आहे. एकादशीला काय करावं तर अन्न ग्रहण करू नये, कडकडीत उपवास करावा, कंदमुळं फळं खावीत. पण एकादशीमुळे काय होतं, आपलं पचन सुधारतं, उत्साही वाटतं आपल्याला आणि शरीरही शुद्ध होतं. या ऑटोफॅगीमध्ये काय लिहिलेलं होतं की आपण जर त्या दिवशी अन्न खाल्लं नाही तर आपल्या शरीराला समजा जास्त कॅलरीची आवश्यकता असते आणि आपण अन्न न खाल्ल्यामुळे कॅलरी आपल्याला मिळत नाहीत. तर शरीर काय करतं, आपल्या शरीरातल्याच ज्या कॅलरी असतात त्या ओढून घेतं आणि त्याच्यामुळे आपलं पचन सुधारतं. आणि त्यामुळे काय होतं की शरीरातील फॅटनेस कमी होतो, वजन कमी होतं आणि पचन सुधारतं. महत्त्वाचं म्हणजे पचन सुधारतं. पचन सुधारलं म्हणजे माणसाची तब्येत चांगलीच राहते, नाही का. तर ऑटोफॅगीमध्ये नियम सांगितले अगदी सेम. ऑटोफॅगी आणि एकादशी हे दोन्हीही एकच आहेत. ऑटोफॅगी ही नवीन संकल्पना आहे. एकादशी ही आपली फार प्राचीन काळातली जुनी ऋषीमुनींनी नियम टाकलेले आहेत की महिन्यातून 2 एकादशा नक्की करा. तुम्ही उपवास करा किंवा करू नका, पण 2 एकादशी नक्की करा. आपण पाहतो दत्त जयंती, रामनवमी, नंतर नरसिंह जयंती या दिवशीसुद्धा आपण उपवास करतो. उपवास केल्याने काय होतं की शरीर शुद्ध राहतं आणि सगळं मन आपलं देवाकडे लीन होतं, हो की नाही. आणि त्याचे भजन कीर्तन करण्यात आपण रमून जातो. मैत्रिणींनो, या एकादशीमुळे काय होतं, शरीर निर्मल झाल्यामुळे आपल्या भक्तीमध्ये वाढ होते. आपण भक्ती करतो आणि या एकादशीला हरिवासर असं म्हटलंय. हरिवासर म्हणजे काय, हरिवासर म्हणजे देवाची भक्ती करा. हा दिवस जो आहे तो हरीच्या नावाने आपण ठेवा. हरी म्हणजे भगवंताच्या नावाने, भगवंताच्या नावानेच आपण हा दिवस हे केला तर त्या दिवशी भजन कीर्तनामध्ये आपलं मन लीन राहावं आणि अन्न न खाल्ल्यामुळे आपलं शरीर पोट हलकं राहतं. त्या दिवशी अन्नदान पण करू नये असं म्हणतात. अन्नदान करू नये याविषयी एक सुंदर कथा आपल्या या पुराणात सांगितलेली आहे. एकदा संत नामदेव महाराजांकडे पंढरीनाथ विठ्ठल त्यांच्याकडे रूप बदलून गेले बरं का. म्हाताऱ्याचं रूप घेतलं त्यांनी आणि ते त्यांच्याकडे गेले. त्या दिवशी एकादशी होती. तर ते म्हातारे गृहस्थ नामदेवांना म्हणाले, मला तुम्ही खायला द्या, मी खूप भुकेजलो आहे आणि अतिशय कृश झालो आहे, मी दिवसभर आज काही खाल्ले नाही, मला ताबडतोब तुम्ही खायला द्या. नामदेवाने काय केलं, त्या दिवशी एकादशी होती त्यामुळे त्यांनी सगळी फळं, दूध, दही सगळं आणलं आणि त्यांच्यापुढे ठेवलं. ते म्हातारे गृहस्थ म्हणाले, मला हे आंबट वगैरे तर चालतच नाही आणि दूध मला पचत नाही आणि दहीसुद्धा मला आंबट चालत नाही, त्यामुळे मी काही खाणार नाही. तुम्ही मला भात, असं भाताची पेज वगैरे काहीतरी द्या, ते मी खाईन, तरच माझं पोट भरेल. पण नामदेव महाराज म्हणाले, नाही, मी हे तर तुम्हाला देऊ शकत नाही, कारण एकादशी आहे आणि अन्नदानही मी करत नाही. अन्न मी तर खातच नाही आणि अन्नदानही मी करत नाही, त्यामुळे तुम्हाला मी काही देऊ शकत नाही. त्या गृहस्थाला काही न खाल्ल्यामुळे त्या म्हाताऱ्या गृहस्थाला एकदम चक्कर येते आणि ते तिथेच कोसळतात आणि त्यांचं प्राण त्याग होतो, म्हणजे प्राण जातो न खाल्ल्यामुळे. आता नामदेवांची सगळी आजूबाजूला मंडळी बसलेलीच असतात. ते म्हणतात नामदेवाला, बघा नामदेवा, तुम्ही त्यांना खायला गेले नाही म्हणून त्या म्हाताऱ्या गृहस्थाचे प्राण गेले, तुम्हाला आता ब्रह्महत्येचं पातक मिळणार. कसं, तुम्ही त्यांना खायला का दिलं नाही? ते म्हणाले, नाही, मी अन्नदान करतच नाही आहे, त्यामुळे नियमानुसार मी करूच शकत नाही, पण तुम्हाला ब्रह्महत्या केल्यानं तुम्ही त्याचं आता प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. नामदेवांना समजून चुकलं की आपल्यामुळे हे म्हातारे बुवा गेले, आपल्याला खरोखर ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. नामदेवांनी काय केलं, मांडी घातली आणि त्या म्हाताऱ्या गृहस्थाला मांडीवर घेतलं
आणि त्यांना घेऊन त्यांनी चिता पेटवली आणि त्या चितेमध्ये उडी घेण्यासाठी ती तयार झाली. इतक्यात विठ्ठल पंढरीनाथ प्रकट झाले आणि त्यांनी नामदेवांना गच्च मिठी मारली. नामदेवा, खरोखर मला तुमचा गर्व आहे. तुम्ही एकादशी व्रताला हे अन्नदान करत नाही हा नियम बरोबर पाळा आणि तुमचं अगदी बरोबर आहे. एकादशी व्रताला अन्नदान करू नये, अन्न खाऊ नये हे अगदी बरोबर आहे असं म्हणून विठ्ठलाने त्यांना घट्ट मिठी मारली. मैत्रिणींनो, हे अन्नदानाचं महत्त्व एकादशीला नाही आहे. त्या दिवशी आपण एकादशीला बघा देवाला नैवेद्यसुद्धा करत नाही, द्वादशीला नैवेद्य करतो, हो की नाही? अशी आपली परंपरा आहे. तर असे हे एकादशीचं महत्त्व आहे. आज एकादशी आहे आणि कालच माझ्या डोक्यात ते ऑटोफॅगीचा किडा बळबळत होता. ऑटोफॅगी आणि एकादशी दोन्ही एकच. मैत्रिणींनो, महिन्यातनं 2 एकादशा येतात. तुम्ही भले उपवास करा किंवा करू नका, पण या महिन्यातल्या 2 एकादशा मात्र जरूर करत जा आणि तुम्हाला पचेल ते असं हलके फळं खात जा किंवा काय जे तुम्हाला पचेल असंच हलका आहार. फक्त अन्न मात्र बिलकुल ग्रहण करू नका. असे एकादशी महत्त्व. आज एकादशी असल्यामुळे आता मला 4 वाजता आमच्याकडे एकादशीचं भजन असतं. एकादशीला आपण भजन कीर्तनात मन रमवावे आणि हरीसाठी आजचा दिवस घालवावा हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मी आता भजनाला जाणार आहे. भेटूया मग परत. आज एकादशी आहे, सगळेजण पण उपवास करूया आणि तुम्ही करत नसाल तर खरोखर एकादशी व्रत सुरू करा. बघा, देवाच्या नावाने आपण एकादशी केली तर एकतर आपल्याला मनाला समाधानी मिळेल. हरीच्या नावाने आपण तो दिवस हे ठेवला आणि अन्न ग्रहण केलं नाही याचं आपल्याला समाधान मिळेल आणि आपलं पचन सुधारेल. आपल्याला आजार होणार नाहीत, रोग होणार नाहीत, हो की नाही? अजूनही आपण करू शकता. एकादशी व्रताचे अतिशय महत्त्व आपल्या पुराणात सांगितलेले आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आपण महिला तर एकादशा करतोच, पण कोणी करत नसेल तर परत खरोखर एकादशी सुरू करा. एकादशीचे अत्यंत महत्त्व आहे. मैत्रिणींनो, आज एकादशीच्या दिवशी मला हे ऑटोफॅगी आणि एकादशी यातला फरक कळाला आणि तुम्हाला समजावून सांगावासा वाटला म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया परत आपण दुसऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद परत एकदा.